विद्यार्थी मित्रांनो, बहुप्रतीक्षित 2025 ची टेट परीक्षा शिक्षक अभियोग्यता परीक्षा आलेली आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन सुरू झालेले आहेत आणि मागचा निकाल पाहता महाराष्ट्रातील टॉपचा निकाल देणारी संस्था द विनर्स स्टडी सेंटर आणि द विनर्स करियर अकॅडमी यातर्फे मी तुम्हाला ग्वाही देतो, 3 महिन्यामध्ये तुमचं अभ्यासाचं जे नियोजन आहे ते आम्ही 100% जबाबदारी खांद्यावर घेऊन पूर्ण करून देऊ। यासाठी आम्ही दिवसाचे 5 लेक्चर या ठिकाणी घेणार आहोत। रात्री 8 ते 11 आणि सकाळी म्हणजे 11 ते 2 किंवा 1 ते 3 या दरम्यान तुमचे सगळे लेक्चर्स होतील। दिवसाचे 5 लेक्चर या ठिकाणी होतील। ही आहे फास्ट ट्रॅक बॅच। परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, शिक्षक हा फक्त शिकवणे आणि पैसा कमवणे एवढ्यापुरताच मर्यादित नसतो। तो असतो विद्यार्थ्याचा पालक, तो असतो विद्यार्थ्याचा मार्गदर्शक, तो असतो विद्यार्थ्याचा मित्र। या नात्याने आम्ही या सगळ्या भूमिका पार पाडण्यासाठी परत पुन्हा घेऊन येतोय टेटसाठी एक फास्ट ट्रॅक बॅच। आणि या बॅचचं नियोजन तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला काही क्युरीज असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे। ही बॅच खास करून जे कष्टकरी, कामकरी आणि जे जॉबमध्ये आहेत सध्या, ज्यांच्याकडे अभ्यासासाठी वेळ नाही, अशा गृहिणी आणि आमच्या मित्रांसाठी आम्ही ही बॅच घेऊन आलेलो आहोत। तर या बॅचचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगतो। मी स्वतः मराठी इंग्लिश घेणार आहेत। ही बॅच आहे पूर्णपणे फास्ट ट्रॅक। नियोजन आहे 2.5 महिन्यांचं आणि हे सर्व शिक्षक आमचे आहेत। अंतरकर सर आहेत, शरद जाधव सर आहेत, सुमित काकडे सर, यांच्या खांद्यावरती बुद्धिमत्तेचं पूर्ण ओझं असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत ते बुद्धिमत्ता शिकवण्यासाठी, चांदोरीकर सर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे आवडते विजय सुराशे सर। आता महत्त्वाचा मुद्दा की आम्ही या ठिकाणी तुम्हाला काय काय देणार आहोत याच्यामध्ये। तर 2.5 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत पूर्णपणे अभ्यासाचं नियोजन, त्याचबरोबर क्लास आणि क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे क्लासची सर्वात महत्त्वाची विद्यार्थ्यांना वाटणारी भीती ती म्हणजे फीस। तर ती किती राहील ती शेवटच्या टप्प्यात तुम्हाला मी सांगतो। तर तुम्हाला हे 6 विषय येतं, बुद्धिमत्ता, गणित, मानसशास्त्र, GS, मराठी आणि इंग्रजी, हे 6 विषय येतं। यांचे रँडमली प्रश्न मागच्या परीक्षेत कोणते आले होते त्यानुसार मी तुम्हाला डिवायडेशन करून सांगण्याचा प्रयत्न करतोय। बुद्धिमत्ता 80, गणित रँडमली 40 प्रश्न, मानसशास्त्र 30 प्रश्न, GS 20 प्रश्न, मराठी 20 प्रश्न आणि इंग्रजी 10 प्रश्न। मराठी आणि इंग्रजीच्या प्रश्नांची मात्र फ्लेक्झिबिलिटी असते, इकडून तिकडे तिकडून इकडे काही होऊ शकतं खालीवर, ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे तिथं। परंतु अशाच प्रकारचे 200 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेटेज कसं आहे, बुद्धिमत्तेसाठी 40, गणितासाठी 20, मानसशास्त्रासाठी 15%, GSसाठी 10%, मराठीसाठी 10% आणि इंग्रजीसाठी 5%। मुद्दा असा आहे की तुम्हाला आता अभ्यास कसा करायचा आहे, टक्केवारीनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। याच्यात जर तुमची टक्केवारी हुकली तर तुमचं अभ्यासाचं पूर्णपणे नियोजन कोलॅप्स होणार। मराठी तुम्हाला कमी मार्कासाठी किंवा इंग्रजी तुम्हाला कमी मार्कासाठी आणि त्याला सर्वात जास्त वेळ जर दिला तर तुमचा घात होऊ शकतो। म्हणून तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणित यांना सर्वात जास्त वेळ द्यायचा आहे, त्यानंतर मराठीला वेळ द्यायचा आहे, त्याच्यानंतर मग इंग्रजी, त्याच्यानंतर बाकीचे GSचे छोटे छोटे सब्जेक्ट। आता महत्त्वाचा मुद्दा, याच्यामध्ये जे पर्सेंटेज दिले तुम्हाला की या पर्सेंटेजचा विचार जर केला तर ताशिका कशा तुमच्या वाटेला येऊ शकतात। या ठिकाणी बुद्धिमत्तेला सर्वात मोठं वेटेज आहे, त्यानंतर गणित आहे, त्याच्यानंतर 10% तुम्हाला दिले, 15% GSला येतं, हे तर तुम्हाला दिले। पण याच्या पलीकडे जाऊन आता नियोजनामध्ये आम्ही तुम्हाला जे देतोय त्याच्यामध्ये साधारणतः 2.5 महिन्यांच्या म्हणजे 75 दिवसांच्या नियोजनामध्ये दररोज 6 तासांचा विचार जर केला तर तुमच्या ताशिका ज्या आहेत त्या ताशिका होतात 450 ताशिका होतात। आणि या 450 ताशिकामध्ये साधारणतः परीक्षेसाठी एकूण अंदाजे दिवस आहेत 75। एका दिवसासाठी जर 6 तासिकांचं नियोजन जर केलं तर तुम्हाला 75 दिवसासाठी 450 तास या ठिकाणी मिळतात। आणि या 450 तासिकांचा जर विचार जर केला तर तुम्हाला विषयानुसार त्याला डिवायडेशन कसं करायचं ते समजून सांगतो। पहा, जर तुम्ही दिवसाचा विचार जर केला तर दिवसात 6 तास जर अभ्यास जर केला तर तुम्हाला एकूण विषयासाठी तासिकांची संख्या किती यायला पाहिजे, तर बुद्धिमत्ता 180 तास, गणित 90 तास, मानसशास्त्र 67.5 तास, GS 45 तास। तुम्हाला इथं कमी वेळ द्यायचा आहे, लक्षात ठेवा। GSला मराठी 45 तासाच्या ऐवजी इथं तुम्हाला 30 तासासाठी संपवायचं आहे। इंग्रजी 22 हे येतं। GS आणि मराठी यांचा जो उरलेला वाचलेला तासांचा वेळ आहे तो तुम्हाला कुठं करायचा आहे, प्लस इथं करायचं आहे इंग्रजीला। कारण इंग्रजीची व्होकॅब्युलरी असते आणि व्होकॅब्युलरी आपली काय ना नीट पाठ नसते। म्हणून माझं कॉम्पिटेटिव्ह व्होकॅब हे पुस्तक नीट वाचा,
त्यातून तुम्हाला व्होकॅब्युलरी 100% येईल, याचा तुम्हाला 100% ग्वाही देतो. आणि दिवसाचे 5 तास होतील, संध्याकाळी रात्री 8 ते 11 मध्ये 4 तास होतील आणि दुपारी 2 तास होतील. तुमची 2.5 महिन्यामध्ये बॅच कंप्लीट करून देऊ. दुसरी गोष्ट, या बॅचमध्ये तुम्हाला 5 टेस्ट 200 मार्कांच्या या आम्ही कंप्लीट मोफत देणार आहोत. त्या म्हणजे ऑनलाईनच टेस्ट राहतील त्या ठिकाणी, याची नोंद घ्यायची. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट करा की मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव जो गणित आणि बुद्धिमत्तेचा आहे त्याच्यातले MPSCचे पण काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण या ठिकाणी तुमचं जे बुद्धिमत्ता आणि गणिताचं जर लेवल जर पाहिली तर ती थोडी व्हास्ट आहे. तर आता इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक बॅच आपण अनाऊन्स करतोय आणि ती बॅच आहे टेट फास्ट ट्रॅक बॅच 2025. आणि या बॅचची फीस मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगतोय, ती म्हणजे 999 रुपये. 999 रुपये एवढीच फीस राहील. ज्यांना ॲडमिशन करायचे त्यांनी आत्ताच ॲडमिशन करून घ्या. आणि तुमची जर इच्छा जर असली काही विद्यार्थ्यांची तर आम्ही त्यांना मागच्या बॅचमध्ये सुद्धा आम्ही त्यांना जॉईन करून घेऊ. पण 999 ही आमची फीस राहील. याच्यामध्ये तुम्हाला 2.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण सिलेबस कंप्लीट करण्याचा आटोकाट प्रयत्न करू, कारण फक्त पैसा गोळा करून नंतर बाकी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकून असे काही धंदे मी करणार नाही. तर तुम्हाला जर ॲडमिशन जर घ्यायचं ठरलं तर तुमचं नीटेडकं करणं किंवा तुम्हाला संपूर्ण सिलेबस चांगले तऱ्हेने शिकवणे आमचं कर्तव्य. विनाकारण पैसा गोळा करून पाप माथी घेण्यापेक्षा विद्यार्थी घडून, कमी पैशामध्ये विद्यार्थी घडून तो जो चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आम्हाला आनंद घ्यायचा आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला आमचे 2 शिक्षक जे आहेत, जे महाराष्ट्रामध्ये लिडिंग टीममध्ये आमच्या आहेत, ते म्हणजेच अंतरकर सर आणि सुमित काकडे सर यांना मी या ठिकाणी तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करतोय. तर काकडे सरांवरती सर्वात मोठी मदार आहे, त्याचबरोबर शरद सरांवरती पण मोठी मदार आहे. या ठिकाणी हे दोघांचे विषय अतिशय चांगले आहेत. ते शिकवताना त्यांचे टेक्निक्स पहा, तुम्ही शॉर्टकट्स पहा, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या. आणि काकडे सर आणि अंतर्गत सर तुमच्याशी 2 मिनिटात बोलतील या बॅचबद्दल, ते तुम्हाला सांगतील. आणि दुसरी गोष्ट, ही बॅच आपण लगेच अनाऊन्स करतोय, आता लगेच आपण पब्लिश करतोय द विनर स्टडी सेंटरवरती. तर बॅचचा क्रमांक वगैरे तो तुम्हाला शेवटचा राहील. साधारणतः 211 किंवा 12च्या आसपास ही क्रमांकाची बॅच राहील. तर ह्या बॅचवरती ॲडमिशन घ्या असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि टेटमध्ये पास होऊन आम्हाला, म्हणजे तुम्ही शिक्षक व्हा आणि आम्हाला शिक्षक घडवण्याचा आनंद येऊ द्या, एवढंच तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. चलो, नमस्कार सगळ्यांना. बघा, आता तशी सगळी माहिती आपल्याला शिंदे सरांनी दिलेली आहे. बाकी तुम्हाला सर्वाधिक वेटेजमध्ये जो विषय आहे बघा, बुद्धिमत्ता, गणित, मानसशास्त्र हे जे विषय आहेत त्याबद्दल बाकी पुढच्या 1-2 मिनिटांसाठी सुमित सर तुम्हाला बोलतील. परंतु जी बॅच आत्ता आपण या ठिकाणी अनाउन्समेंट केलेली आहे बघा, फर्स्ट ट्रॅक बॅच आहे. 75 दिवसाचं पूर्णपणे त्या ठिकाणी ह्या बॅचचं ड्युरेशन असणार आहे. आणि आपली बॅच लगेच आपण सुरू करतोय बघा 24 तारखेला, म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून त्या ठिकाणी फर्स्ट ट्रॅक बॅच आहे. या बॅचची फीस त्या ठिकाणी तुम्हाला दिसते 999. आता बॅचचा टाइम टेबल किंवा बाकी इतर सर्व ज्या टेक्निकल बाबी आहेत बघा, यासाठी आपण हे जे काही खाली 2 नंबर आपण प्रोव्हाइड केलेले आहेत त्यावरती आपण त्या ठिकाणी संपर्क साधू शकता. आणि बाकी इतर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी इथं फोन करून माहिती विचारू शकता. आता तुमचा जो मेन विषय आहे बघा, बुद्धिमत्ता, त्या संदर्भात 1-2 मिनिटं तुमचे सुमित सर बोलतील. आणि लगेच लक्षात ठेव, चला द विनर स्टडी सेंटर प्ले स्टोअरला जायचं आहे. हे ॲप आहे आणि या ॲपवरती आपल्याला 211 नंबरची बॅचचा क्रमांक तुम्हाला येऊन जाईल. तर त्या बॅच आपण त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी इन्स्टंट घेऊ शकता. थांबूया सुमित सर. धन्यवाद सर. नमस्कार मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट गणित, बुद्धिमत्ता. गणिताचा जो पूर्ण भार आहे तो शरद सरांवर आहे आणि रिझनिंग 80 मार्क्स ते माझ्याकडे असणार आहे. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, रिझनिंगमध्ये जे आपण ऑनलाईन पॅटर्नमध्ये एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो मी तुम्हाला. लक्षात घ्या, IBPS एक्झाम घेणार आहे आणि रिझनिंगसाठी 80 क्वेश्चन्स असणार आहेत, बरोबर आहे. आता IBPS म्हटलं की ज्या काही बँकिंग एक्झाम आहेत झालेल्या त्या सगळ्या आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठकुठल्या टॉपिकवर त्यांनी भर दिलेला आहे हे बघणं गरजेचं आहे. आता निवडक टॉपिक ज्याच्यावर मी एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ ऑलरेडी आपल्या या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे तो बघून घ्यायचा आहे सर्वांनी. त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक IBPS फोकस करतं, कशावर प्रश्न विचारतं रिझनिंगचं ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ज्या दिवशी आपण फास्ट ट्रॅक बॅच सुरू करतोय ना, तर त्या फास्ट ट्रॅक बॅचच्या पहिल्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे की कोणकोणत्या टॉपिकवर विशेष भर द्यायचा आहे. पण मित्रांनो, याचा अर्थ असा होत नाही की जर निवडक 10 ते 12 टॉपिक असतील ना, निवडक 10 ते 12 टॉपिक्स असतील त्या ठिकाणी
तर उरलेले टॉपिक सोडून द्यायचे बिलकुल नाही. लक्षात घ्या, मागच्या विद्यार्थ्यांचा थोडासा अनुभव जर आपण लक्षात घेतलाय, जेवढ्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक आलाय, सर ह्या 10-12 टॉपिकवर तर मॅक्सिमम क्वेश्चन होतेच. चला, नियर अबाउट 60 क्वेश्चन आपण पकडून घेऊयात. 60 क्वेश्चन ह्या 10 ते 12 टॉपिकवर होते, जे IBPS रेग्युलर बँकिंग एक्झाम मध्ये विचारतं. पण मित्रांनो, 20 क्वेश्चन्स असे आहेत जे इतर पॅटर्न मधून उचलले गेलेत. TCS पॅटर्न मधून सुद्धा 20 क्वेश्चन उचलले गेलेत. म्हणजे IBPS काय करते, थोडंसं एक लक्षात घ्या. IBPS एक ओव्हरऑल तुमच्या सर्वांचा स्टडी करून यांनी काही जो बेस आहे तो इतर लोकांकडनं मागवलाय एक्झाम्पल्सचा. तर त्या ठिकाणी आपल्याला एकच काम करायचं आहे, हे टॉपिक तर तगडे तयार ठेवायचेत, पण इतर टॉपिक जे आहेत, जे जसे की कॅलेंडर झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी क्लॉक झाला, त्याच्यानंतर मित्रांनो परम्युटेशन कॉम्बिनेशन असेल, प्रोबॅबिलिटी असेल, असे टॉपिक सुद्धा तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायचे आहेत. आणि या लक्षात घ्या, फास्ट ट्रॅक बॅचमध्ये टॉपिक्स प्लस मॅक्सिमम क्वेश्चन्स आणि क्वेश्चन्सची तयारी. पुढचा 1 महिना एक सेपरेट लेक्चर तुमचं पझलच आहे नुसतं. बघा, पझलवर 60 मार्कांपैकी जर बघितलं ना, 40 मार्कांना पझलच येतील मित्रांनो. म्हणजे याच्यात पझलमध्ये सिटिंग अरेंजमेंट असतील, तुमच्या ब्लड रिलेशन प्लस इतर अरेंजमेंटचे क्वेश्चन असतील, त्याच्यानंतर ज्याला आपण डे बेस पझल म्हणतो, वारावर आधारित पझल असतील, त्याच्यानंतर मजल्यावर आधारित पझल असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स पझल असतील, कंपॅरिझन वाले पझल असतील. हे सगळ्या प्रकारचे पझल आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. डेली एक लेक्चर तुमचं पझलचंच असेल, लक्षात ठेवा. एक लेक्चर तुमचं पझलचं असेल आणि एक लेक्चर तुमचं वेगळं चालेल, ज्याच्यात बाकीच्या टॉपिक्सचे प्रश्न होतील. बाकी म्हणजे हे 10 ते 12 टॉपिक यांचे जास्तीत जास्त प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले असतील. आणि उर्वरित टॉपिक जे आहेत त्याच्यातले महत्त्वाचे जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहे, हे सगळे याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेले असतील. तर मित्रांनो, उर्वरित जो पार्ट आहे, रिझनिंग बद्दल असेल, मॅथमॅटिक्स बद्दल असेल, आम्ही सर्वजण तुमच्या समोर घेऊन येणार आहोतच. तर आता फक्त एवढंच आहे की बॅच नंबर 211 फास्ट ट्रॅक बॅच नंबर आहे 211. आणि जर तुम्हाला रेग्युलर मोठी बॅच घ्यायची असेल, ज्याच्यामध्ये पूर्ण टॉपिक झालेले आहेत, ती बॅच आहे 190 नंबर, 190 नंबरची बॅच. तर 2 पैकी एक फुल सिलेबसची बॅच घ्यायची असेल 190 आणि फास्ट ट्रॅक बॅच घ्यायची असेल 211. उर्वरित पार्ट आपण फास्ट ट्रॅक बॅचमध्ये बोलूयाच. थँक्यू सो मच मित्रांनो.